अरे देवा थकली. आली बस बस. मी काय म्हणतो, एक गिलास पाणी आण मला. काय? एक गिलास पाणी आण. मी कशाला आणू पाणी तुमच्यासाठी? पाणी? अगं आण, मला तहान लागली. अहो पण तुम्हाला 2 हात आहे, 2 पाय आहे, चालत जाऊन आपलं पाणी घेऊन या. मी कशाला आणू पाणी तुमच्यासाठी? एक तर मी घरातले काम करू करू पूर्ण थकून गेली. मी वगैरे नाही पाणी तुमच्यासाठी. अगं असं कसं म्हणतेस तू? कसं म्हणते म्हणजे? मला नाही आणायचंय पाणी, तुम्ही जा घेऊन घ्या. हे बरोबर नाही तुझं म्हणणं. मला तुला कशासाठी लग्न केलं तुझ्यासोबत? मला काय माहित लग्न तुम्ही न केलं, कशासाठी केलं ते तुम्हाला माहित. मला काय सांगा. 7 फेरे घेतले, लग्न झालंय आपलं. तेव्हा तू मला वचन दिलं होतं का मी तुझे काम ऐकीन. वचन मी काय एकटीनच नाही घेतले होते, दोघांना मिळून वचन घेतलं होतं. तुम्ही कोणतं वचन निभावून राहिले ना मला वचन सांगून राहिले तुम्ही? राग आहे पाहून तुला मी का पाहून राहिला? त्या दिवशी बाहेर गेलो होतो, मला डोळ्यात ठसका बसला होता, मी पाणी पाणी करत होती, पण तुम्ही 1 ग्लास पाणी नाही दिलं. का बरं? की लोक पाहत आहे, लोक म्हणून बायकोला पाणी पाजते म्हणून. हे तर तुमचं 7 वचन. बाहेर बायकोच्या वेळी 7 वचन आणि तुमच्या वेळी तर बाहेर लोक पाहत नाही का? का म्हणलं असं लोक आहे ना? बायकोले पाणी आणून देऊन राहिला. मग आता मी पण नाही पाजत पाणी. जा तुम्ही राहत असेच. वचन कशाला दिलं लग्नामध्ये? तोडते मी वचन आणि आता नवीन वचन घ्यायचं मला. काही वचन नाही ना, मग फचन नाही आता घ्यायचं. मला नाही पाहिजे. कुठे? इथं. इथे तुम्ही राहणारच आहे. इथून तुम्ही माझ्या सोबत नाही राहणार तू, समजलं? पाणी आणायचं, जेवण आणायचं. नाही आणणार, नाही आणणार, नाही आणणार. तुमच्याला जे जमते ते करून घ्या. तुम्हाला 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 डोळे आहे. आपल्या पायानं जा, माठाजवळ पाणी घ्या आणि आपल्या हातानं प्या. मी काही तुमची बोलकरीन नाही. बायको आहे, बायको. बायको आहे. बायकोचं काम आहे ते पाणी आणून देणे, जेवण आणून देणे, कपडे धुणे. हा म्हणल्यानं होत नाही. आणि याच्यामुळे हे जमणार नाही. काम करायचे असन तर राहायचं, नाही तर निघायचं. फाट फाट फाट. मी काय रस्ता पकडायचा सीधा. मी ते 10 तोडे सोनं आणलं होतं आणि 5 लाख कॅश आणली होती. आजही तुमच्या नावाची तर केस ठोकली मी ना, तर तुम्ही हुंडाबळीसाठी मला त्रास देता, तर तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता. खाल्लं का तुला? आतापर्यंत 7 वर्ष झाले खाऊन राहिली. त्याचा व्याजा सकट वसूल झाला ते पुरा आता. आणि उद्या सकाळी 7 वाजता बिलकुल आपली तिकीट काढायची आणि निघायचं फटाफट. मी? हा बिलकुल फटाफट निघायचं. तुम्ही निघा, घर खाली करा. जमणार नाही ते. भोपाळला पण येऊ द्या.